इसको वोट डाले। थँक्यू सर। काय हे की ते आपणही बघितलेले आहे की ज्या प्रकारे जेव्हा इलेक्शन जवळ येत होती मलाही माहित होतं की अशा प्रकारच्या पुन्हा ते मुद्दा काढण्यात येईल, पण लोक खूप हुशार झालेले आहे, त्यांच्याकडे सोशल मीडिया आहे आणि त्या सोशल मीडियामध्ये ते सगळं बघत आहे की लोकसभामध्ये या माणसांनी कोणकोणते मुद्दे उपस्थित केलेले आहे, रस्त्यावर कशा प्रकारचे कोणकोणते आंदोलनं केलेले आहे, विकासाचे कोणकोणते कामं केलेले आहे, हे सोशल मीडियावर सगळं लोकांना बघायला मिळतात। विश्वास किती आहे तुम्हाला आजच्या याबाबत? मला पहिले 2019 मध्ये 100% विश्वास होता, यावेळी 200% विश्वास। राज्यामध्ये मतदानाची टक्केवारी घटते आहे, आज चित्र संभाजीनगरमध्ये कसं आहे? आणि काय आहे की एक खूप चिंतेची बाब आहे की ज्या प्रकारे आपल्याला देशामध्ये जे एक कमी पर्सेंटेज आपल्याला वोटिंगचा बघायला मिळत आहे ते लोकशाहीला खूप धोकादायक आहे। आणि त्याचं कारण काय आहे हे स्पष्ट झालेलं आहे की लोकांचा विश्वास या राजनीतीवर आणि आपला पॉलिटिकल सिस्टमवर संपू लागलेला आहे। म्हणजे मतदान ते एका कॅन्डिडेटला करता विश्वासाने, कारण त्याला दुसरे जे कॅन्डिडेट्स आहेत ते त्यांना पटत नाही, म्हणून एका कॅन्डिडेटला ते मतदान करता, निवडून आल्यानंतर ते पैसे घेतो किंवा कोणत्या लालसामुळे ते दुसऱ्या पक्षामध्ये जातो, म्हणजे लाखो जे मतदार आहे त्यांचा धोका करण्याचं हे काम करतं। म्हणून हे पर्सेंटेज कमी होत आहे, ते देशासाठी चिंतेची बाब आहे। माझी अपेक्षा आहे की येणारा लोकसभामध्ये याच्यावर सविस्तर चर्चा व्हायला पाहिजे की आपण लोकांचा मोरल कसा बूस्ट करता येईल आणि लोकांना का बंधनकारक करता येईल की 5 वर्षामध्ये एकदा तरी तुम्ही मतदान करायला या। इम्तियाज भाई हिंदी में एक बार बताइए, बीजेपी का बरोबर मराठीत बोला, आपण परिवार सोबत आले होते, आपण मतदान केले, 3 चरणांमध्ये मतदानाचे प्रतिशत महाराष्ट्रात कमी आहे, अजून देशात काय आहे की मी आज माझ्या परिवारासोबत मी मतदान केलं। मागच्या 2-2.25 महिन्यापासून फक्त 3 तास झोपायचं आणि आता आज फायनल डे होतं। लोक कोणाला मतदान करतील हे सिक्रेट बॅलेट असतात, तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही प्रचार करा, लोकांनी आपलं मन तयार केलेलं असतं की कुणाला मतदान करायचं आहे। आणि या जिल्ह्यामध्ये मला आनंद या गोष्टीचा आहे की पहिल्यांदा ही निवडणूक जे होत आहे ते कामाच्या मुद्द्यावर होत आहे, नाहीतर या शहराची एक ओळख होती, निवडणूक आली की हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद हे अशा प्रकारचे मुद्दे घेऊन ते निवडणूक लढायचं। मग कोणीही रस्त्याच्या बाबतीत बोलायचं नाही, पाण्याच्या बाबतीत बोलायचं नाही, रोजगाराच्या बाबतीत बोलायचं नाही, एअरलाईन रेल कनेक्टिव्हिटी याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची चर्चा व्हायची नाही। इन दी एंड सगळी काय हे होतं की जात काय आहे, धर्म काय आहे, माझा माणूस आहे, माझ्या धर्माचा आहे, माझ्या जातीचा आहे, माझे मजहब काय आहे, त्या आधारावर निवडणूक व्हायची। पहिल्यांदा मला असं बघायला मिळालेले आहे की जे लोक 20 वर्ष फक्त जातीच्या मुद्द्यावर निवडणूक लढायचं ते आज कुठल्याही प्रकारच्या जातीचा मुद्दा काढत नाही होते। त्यांनाही माहीत पडलेलं होतं की बाबा आपल्याला लोक प्रश्न विचारणार आहे की काम काय करणार आहे करके। तर एक पॉझिटिव्ह मला असं वाटतं एक चेंज इथे झालेला आहे। आणि 4 जूनला जेव्हा निकाल येतील तर तुम्हाला कळेल की म्हणजे लोकांनी कशा विकासाच्या मुद्द्यावर कामाच्या मुद्द्यावर भरभरून मतदान दिलं। थोड़ा खाली चेहऱ्यावर यायला आपकी लड़ाई मुख्य तौर पर किससे है? इम्तियाज जलील सिटिंग सांसद है, संदीपन बुमरे कह रहे हैं कि उनकी लड़ाई तो सीधे इम्तियाज जलील से है, इस मैदान में ही नहीं है। अभी देखो 4 तारीख को कौन मैदान में कौन मैदान में कोई नहीं ले रहा आने वाला है। मैं आपको कहूँगा कि गद्दारों को मदद करता नहीं, लेकिन जो प्रामाणिक है, मैं तो प्रामाणिक हूँ,
शिवसेना पक्ष प्रमुख माननीय का एकनिष्ठ हूँ और मैंने एक दिन भी आज तक इतने सालों से मैं काम करता हूँ, एक दिन भी मैंने गद्दारी नहीं की और एक दिन भी नहीं, लेकिन जो जिन्होंने इसको सपोर्ट किया उसके बाद में उन्होंने गद्दारी की तो खाली सचिन इम्तियाज जलील ये कह रहे हैं कि आप सहानुभूति के नाम पर लोगों से वोट मांग रहे हैं, कह रहे हैं कि मेरा लास्ट टर्म है, मुझे जितवा दीजिए। नहीं तो लास्ट बराबर है ना, क्योंकि अभी एक मिनट ओके। मतदानाचा दिवस आहे, चांगला दिवस आहे। मी सर्वांना मतदारांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजावा, ही सगळ्याला मी विनंती करतो। आणि मला एक सांगायचं की आपण आता 15 दिवस सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि एक आज शेवटचा दिवस आहे, तर शेवटच्या दिवशी सगळ्या मतदाराला मतदान पेटीपर्यंत आणून मतदान करून घ्यावं हीच विनंती करतो।